आदिती तटकरे म्हणालेत, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सभागृहात चर्चा झाली, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार असं आदिती तटकरे म्हणालेत. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न जयंत पाटलांनी उपस्थित केला. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत. तुम्ही मालक नाही आहात. तुम्ही मालक नाही आहात. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता, सगळ्या करता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही, म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल? मी सांगतो तुम्हाला, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार. नाना, सामाजिक न्याय विभागाचा दर महिन्याला